नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप शिवणकर आपल्या मराठी कॅम्प या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र सुरक्षा महामंडळामार्फत जे महाराष्ट्र सुरक्षा बल आहे त्यांच्यातील बॅच नंबर 74 मधील ज्यांची ट्रेनिंग झालेली होती त्यामधील पुरुष उमेदवार व महिला उमेदवारांसाठी आता मेसेज येण्यास त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर 75 म्हणजे सत्र क्रमांक 75 महाराष्ट्र सुरक्षा बलातील सत्र क्रमांक 75 मधील जे उमेदवार होतील त्यांनाही मेसेज येण्यास आता सुरुवात झालेली आहे. त्यांनाही आता जॉईनिंग साठी बोलण्यात येत आहेत. तर त्यासाठी जाताना आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट या ठिकाणी घेऊन जायचे आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती तुमच्या नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशीच नवीन माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, ज्या उमेदवारांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल या उमेदवारातील जे सत्र क्रमांक 74 मधील जे महिला उमेदवार व पुरुष उमेदवार होते त्यांना आता मेसेज सुरुवात झालेली आहे. ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे, जी 74 नंबरची बॅच आहे त्यांना आता मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. त्या उमेदवारांना मुंबई विभागातील आस्थापनेवर कर्तव्य करण्याचे इच्छुक असल्यास नोंदणी करता दिनांक 10/8/2026 रोजी जे सत्र क्रमांक 74 आहे त्यांनी 10/8/2026 रोजी प्रेरणा हॉल आझाद मैदान पोलीस स्टेशन मुंबई येथे सकाळी 11 वाजता हजर राहण्यास मेसेज असा येण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सोबत आपल्याला चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असेल, त्यानंतर आपलं पॅन कार्ड असेल, त्यानंतर आपल्या ज्या अर्ज असेल अशा प्रकारचं जे आधार कार्ड, एक फॅमिली फोटो, पासपोर्ट साईज 2 फोटो आणि बँक पासबुक इतर कागदपत्रे 3 प्रतिसह घेऊन येण्यास सांगितलेले आहेत. असे संपूर्ण आपले जे डॉक्युमेंट आहेत त्या ठिकाणी आपल्याला जाताना घेऊन जायचे आहे. त्यानंतर आपले जे 75 नंबरची बॅच आहे त्यांना सुद्धा काही उमेदवारांना मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. 75 नंबर मध्ये फक्त पुरुष उमेदवार होते आणि सत्र क्रमांक 74 नंबरची जी बॅच होती त्यामध्ये पुरुष व महिला असे दोन्ही उमेदवार होते. त्यामुळे पुरुष व महिला उमेदवार जे सत्र क्रमांक 74 आहेत त्यांना सुद्धा मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे आणि सत्र क्रमांक 75 मधील पुरुष उमेदवारांना सुद्धा मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सत्र क्रमांक 75 नुसार प्रशिक्षण पूर्ण झालेले जे उमेदवार आहेत त्यांना मुंबई विभागातील आस्थापनेवर कर्तव्य करण्याची इच्छुक असल्यास नोंदणी दिनांक 11/8/2026 रोजी प्रेरणा हॉल आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हजर राहायचे आहे. त्यांना सुद्धा सकाळी 10 वाजता हजर राहायचे आहे. सोबत आपले चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, एक पॅन कार्ड, एक आधार कार्ड, आपलं एक फॅमिली फोटो, 2 पासपोर्ट साईज फोटो, तर इतर बँक पासबुक आपल्याला सोबत आणायचं आहे. अशा 3 प्रतिमध्ये प्रत्येक डॉक्युमेंट आपल्याला 3 प्रतिमध्ये सोबत आणायचे आहे. आणि सोबत येताना तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे 10च्या आतमध्ये तिथे हजर व्हायचे आहे. 10च्या आतमध्ये तुम्ही तिथे आल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि नंतर तुम्हाला पॉईंट देण्यात येईल किंवा काही कालावधीनंतर तुम्हाला म्हणजे डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला रिटर्न पाठवण्यात येईल आणि पुन्हा एकदा अशाच प्रकारे तुमच्या SMS द्वारे तुमच्या मोबाईल नंबरवरती असा मेसेज पाठवण्यात येईल आणि नंतर तुमची जॉईनिंग होईल किंवा काही उमेदवारांना त्वरित जॉईनिंग देण्यात येईल. अशाच प्रकारे ही महत्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो होतो. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.